मागण्या या सर्वसाधारण सभेच्या पटलावर घ्यावा अशा त्यांनी मागण्या केल्या होत्या. आमचे आनंदजी जगताप आहेत यांनी उद्यान ओपन पेस मुलांचे खेळाचे मैदान प्रभाग क्रमांक 10 मधील ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, चालण्याचा ट्रॅक, वृक्षारोपण, स्वच्छता, सौंदर्यीकरण, खुल्या भूखंडाचा तपशील, ज्या आमदार नरेंद्र बोरकर साहेबांच्या घरासमोर जो खुला भूखंड आहे तिथला विकास करणे, लोहिया मंगल कार्यालय समोरील जो खुला भूखंड आहे तिथला विकास करणे, शांतीसागर शाळेसमोरील जो खुला भूखंड आहे तिथला विकास करणे, ही जी मागणी आहे ही आपण त्यांना 1 जानेवारी 2026 या दिवशी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष या दोघांनाही मागणी दिलेली आहे. तरी सुद्धा त्यांनी या जो काल सर्वसाधारण सभेचे मला वाटतं 1 वर्षाचे त्यांनी 87 विषय घेतलेले आहेत. त्या विषयामध्ये आमच्या नगरसेवकाचा एकही विषय घेतला तरी याचा आम्ही निषेध करतोय. लोकशाही वाचवण्यासाठी तिथल्या लोकांनीही सत्तेतल्या नगराध्यक्षाला आणि विरोधातल्या नगरसेवकांना सुद्धा मतदान केलेलं आहे. तरी तिथे राहणारे लोक हे तुळजापूर शहरामध्येच राहतात. तर सर्वांगीण विकास तुळजापूर शहराचा समतोल त्या नगराध्यक्षांनी तिथल्या मुख्याधिकाऱ्यांनी सर्वांनी बघणं अपेक्षित आहे. तसंच आमचे रणजितजी इंगळे यांनी यांच्या प्रभागामधील विषय दिले, नागरी सुविधाबद्दल विषय दिले होते. हा विषय त्यांनी 2 फेब्रुवारी म्हणजे त्या सभेच्या सकाळ दिवशी दिला होता, संध्याकाळी दिला होता की बाबा पुढच्या पटलावर आता ह्या सर्वसाधारण सभेत आमचे विषय घेत नाहीत, किमान पुढच्या सर्वसाधारण सभेत आमचे 30-40% विषय यावे ही आमच्या सर्वांची अपेक्षा आहे. त्यांचे विषय आहेत सुवर्णेश्वर गणेश मंदिरापासून ते शहापूर यांच्या घरापर्यंत नाली व सिमेंट रस्ता करण्याबाबत पंढरपूर गल्लीमध्ये, मगरबोळ येथील नालीची व्यवस्था, सिमेंट रस्ता करणे, नाईकवाडी बोळ येथे नालीची व्यवस्था, सिमेंट रस्ता करणे, लक्ष्मण बिशे कॉमनवेल्थ मधील विठ्ठल इंगळेच्या घरापर्यंत रस्ता व नाली करणे, जव्हार चौक ते मध्ये रसाळांच्या घरापर्यंत रस्ता व नाली करणे, बाबासाहेब मोगरकर ते मध्ये हांगरकर सुजय हांगरकरचं घर यांच्यापर्यंत रस्ता व नाली करणे, प्रभाग क्रमांक 7 मधील तातडीमध्ये आज किती महत्वाची बाब आहे. स्वतः नगरसेवक आहे, मागील 5 वर्षात त्यांच्या पत्नी नगरसेवक होत्या. आज त्यांना त्यांच्या या ह्याच्यावर मागणी करावी लागती की तुळजापूर शहरामध्ये माझ्या प्रभागातील नाली काढण्यात यावी, कचरा उचलण्यात यावा, स्वच्छता करण्यात यावी. याच्यापेक्षा मोठी बाब किती आहे सांगतात. म्हणजे आज नगरसेवकाचं काम आज मुख्याधिकारी करू शकत नाहीत किंवा आज ती समृद्धी कंपनी करू शकत नाही, तर सामान्य नागरिकाचे या तुळजापूर शहरामध्ये काय हाल होत असतील हा आपण त्यांना मुख्याधिकारी आणि नगर अध्यक्षांना प्रश्न विचारावा ही माझी अपेक्षा आहे. तसेच आर्य नूतन मंडळ येथील रघु निकाम दुकान ते खाली कुमार वाघमाऱ्यांचं बोळ आहे त्या घरापर्यंत नाली करणे, या नाली करण्यासाठी तिथं नागरिक शेटे आणि वाघमारे हे 2 वर्ष झालं वारंवार मुख्याधिकाऱ्याला अर्ज देतात. त्या तिघांनी वारंवार अर्ज केलेले आहेत तरी आज ताग आहेत तिथं नाली नाही, त्या नालीमधून झरा वाहत आहे, पाणी वाहत, त्या पाणी त्यांच्या लोकांच्या घरामध्ये जात आहे. आरे चौक येथील रवी पाठक यांचं बोळ आहे, तिथं घुशीनं पूर्ण ते गटारी आणि तिथं निस्थानाभूत केलेले आहेत. त्या पाटकाच्या बोळामध्ये गटार करणे यांनी मागणी केलेली आहे. तसेच काल आमचे अक्षयभैया परमेश्वर, आनंदजी, मी आणि रणजितजी काल चौघांनी जाऊन हे बघितलेलं आहे त्या स्वच्छतेच्या ह्याच्याबद्दल. तर ते एक निवेदन दिलेलं आहे आम्ही काल त्याबद्दल की बाबा ही जी संस्था आहे याचा जावयालाड का चालू आहे, वेळोवेळी अर्ज देतो आम्ही सर्वजण. तर आपल्या माध्यमातून आपण मुख्याधिकारी आणि नगराध्यक्षांना प्रश्न विचारावे की तुळजापूर शहर कधी स्वच्छ होणार आहे.